राज्यातील हिंदू मांस विक्रेत्यांकरता मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। झटका पद्धतीने जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या हिंदू मांस विक्रेत्यांना हे मल्हार सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। malharcertification.com च्या माध्यमातून केवळ हिंदू समाजातील मांस विक्रेत्यांना हे सर्टिफिकेट दिलं जाणार आहे। मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी मल्हार सर्टिफिकेटची घोषणा केल्यावर नव्या वादाला तोंड फुटलं। दोन धर्मात तेढ वाढवण्याचाच हा प्रकार आहे असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला। तर तरुणांना रोजगार मिळत असेल तर गैर ते काय असा सवाल शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला। क्या शांत पद्धतीने सगळं चालू असताना ही आग लावायची गरज काय आहे? ही आग लावायची गरज काय? म्हणजे महाराष्ट्राला आपण जातीय द्वेषाच्या माध्यमातून तिचं विभाजन करतो आहोत हे आपल्या लक्षात येत नाही। आणि मरणार कोण आहे? मरणार जो दिवसाला 200 रुपये कमवतो, जो दिवसाला 500 रुपये कमवतो असा माणूस मरणार आहे। कोणीतरी हलाल म्हणून जर ब्रँड करत असतील आणि त्यांनी जर झटका म्हणून जर काही ब्रँड आणत असतील तर काय चुकीचं आहे? जेव्हा हलाल म्हणून कोणीतरी ब्रँड एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी नाही झाली टीका। फक्त नितेश राणे यांनी झटका म्हणून जे एक स्टार्टअप जो नवीन त्यांनी लोकांना सुरू करून देत आहेत मराठी तरुणांना, तर त्याच्यावर टीका कशाला व्हायला पाहिजे? आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। तब्बल 35 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या 100 शववाहिन्या धूळ खात पडून आहेत। आरोग्य मंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकाळात 35 कोटी खर्च करण्यात आले आणि 100 शववाहिन्या खरेदी करण्यात आल्या। दरम्यान जानेवारी महिन्यात शववाहिन्या आलेल्या आहेत तेव्हापासून त्या डॉक्टर नायडू रुग्णालयाजवळ मोकळ्या जागेवर धूळ खात पडून आहेत। दरम्यान काही शववाहिन्यांच्या चाकातली हवा गेली आहे तर काहींच्या बॅटऱ्या डाऊन झाल्या आहेत। या खरेदीमागे काहीतरी घोटाळा तर नाहीये ना असा संशय व्यक्त करायला वाव आहे। दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात येते। राज्याच्या दुर्गम भागामध्ये मृतदेह खांद्यावर टाकून नेण्याचे प्रकार असतील किंवा गाडीवरती वाहून नेण्याचे प्रकार असतील, अशा अनेक प्रकारांमुळे कोविडच्या काळामध्ये आरोग्य विभागाकडून धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला होता। राज्यातल्या दुर्गम भागामध्ये शववाहिकांची संख्या जी आहे ती वाढवण्यात यावी किंवा त्या पुरवण्यात याव्या यासाठी तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री असताना तब्बल 35 कोटी रुपयांचं टेंडर काढून या शववाहिका विकत घेण्यात आलेल्या होत्या। अतिशय सुसज्ज अशा शवपेटीनं सुसज्ज असलेल्या या शववाहिका आहेत ज्याच्यामध्ये दूरच्या अंतरावरती सुद्धा मृतदेह वाहून नेताना त्याचे जे तापमान आहे ते तापमान कमी राहील आणि मृतदेहावरती त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही किंवा मृतदेह खराब व्हायला सुरुवात होणार नाही अशी सगळी सुसज्ज असलेली ही शववाहिका आहे। या अशा 35 कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या शववाहिका ज्या आहेत या शववाहिका जानेवारी महिन्यामध्ये पुण्याच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये दाखल झाल्या। जवळपास 100 गाड्या ज्या आहेत त्या 10-20 गाड्यांच्या अशा टप्प्यानं या गाड्या आरोग्य उपसंचालक कार्यालयामध्ये आणून देण्यात आल्या। मात्र या गाड्या आणून इथं उभ्या केल्यापासून त्या तशाच उभ्या आहेत। सरकारी लाल फितीचा कारभार किती कशा पद्धतीने काम करतो त्याचं हे उदाहरण आहे। या गाड्यांची हवा गेली आहे, काही गाड्यांची, काही शववाहिकांची हवा गेली आहे, काही गाड्यांच्या बॅटऱ्या खराब झाल्यात। याचं कारण त्या विना वापर पडून आहेत। आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडून याच्याबाबत खुलासे केले जात आहेत की या गाड्या ज्या आहेत त्या टप्प्याटप्प्यानं आलेल्या आहेत। 10 गाड्यांच्या किंवा 20 गाड्यांच्या टप्प्याने या गाड्या आल्यात आणि आता त्यांचं इन्स्पेक्शन सुरू आहे। त्यानंतर या गाड्यांची अलॉटमेंट केली जाईल जिल्ह्यानुसार, तालुक्यांनुसार कुठल्या जिल्ह्याला किती गाड्या द्यायच्या त्या प्रक्रियेमध्ये ही सगळी या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या इथं अडकून पडलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। 3 महिने या प्रक्रियेला लागतात। या 3 महिन्यामध्ये आणखी किती जणांना याची गरज राज्यभरामध्ये पडली असेल हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आरोग्य विभागाचा हा सरकारी लाल फितीचा कारभार कधी संपणार, हा कारभार कधी वेगवान होणार असा प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्सटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। छोटासा ब्रेक। तुम्ही बघताय दुपारच्या बातम्या न्यूज 18 लोकमतवर।